सैन्योद्योग पर्व भाग 13वा. शल्य पुढे सांगतो की नहुष देवांचा राजा तिच्याकडे पाहत म्हणतो, अहो सुंदरी, मी आता नवा इंद्र झालो आहे. मला सगळ्या देवांनी आणि ऋषींनी त्या जागेसाठी निवडलेलं आहे. त्यामुळे मी आता या तीनही जगांचा अधिपती झालेलो आहे. म्हणून माझा तू पती म्हणून स्वीकार करायला काहीही हरकत नसावी. ते त्याचं बोलणं ऐकून ती घाबरून जाते. त्यामुळे ती थरथरायला लागते. सांची मनाने ब्रह्माला वंदन करून नहुष अशी बोलते, अहो देवांचे राजे, मला तुमच्या प्रस्तावावर काहीतरी विचार करावा लागेल. त्यासाठी मला काही अवधी पाहिजे आहे. माझ्या इंद्राचं काय झालं आहे ते मला ठाऊक नाही. ते समजल्याशिवाय मी आपल्याला काहीही उत्तर देऊ शकत नाही. ते समजल्यावर मी तुमच्या प्रस्तावाबद्दल नक्कीच विचार करू शकीन. ते ऐकल्यानंतर नहुष खूप खुश होतो. त्यासाठी तिला तो वेळ देतो आणि म्हणतो, मी समजू शकतो तुझी काय अवस्था झाली आहे ते. तू तर एक पतिव्रत आहेस. त्यासाठी जर तू विधवा झाली आहेस असं समजलं तरच तू माझा विचार करू शकतोयस, हेही मी समजू शकतो. आणि त्यानंतर तो तिला जाण्यास सांगतो. तिथून ती इंद्राची पत्नी थेट बृहस्पतीच्या घरी जाते. तिच्याबरोबर इतर देव अग्निदेवांच्या नेतृत्वाखाली तिथे जातात. त्यानंतर तो इंद्राचं कशात भलं आहे ते लक्षात घेऊन विष्णूचा सल्ला घेण्याचं ठरवतात. ते देवादिदेव विष्णूला सांगतात की ब्रह्महत्येमुळे व्यथित झालेला त्यांचा राजा इंद्र कुठेतरी गायब झालेला आहे. आपण सर्व ज्ञानी आहात, तेव्हा त्याला त्या ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त करण्याचा काहीतरी मार्ग आपण सुचवू शकाल तर बरं होईल. ते ऐकल्यानंतर विष्णू त्यांना सांगतात, इंद्रांनी मला शरण जाणं आवश्यक आहे. त्यांनी माझी पूजा करायला पाहिजे, तरच मी त्याला त्या पापातून मुक्त करू शकेन. तसं झालं तर तो पुन्हा त्याच्या स्थानी विराजमान होऊ शकतो. त्यासाठी त्याने एक अश्वमेध यज्ञ केला पाहिजे. त्यानंतर तो नहुष त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी फेकला जाईल. परंतु हे सगळं सावधगिरीनेच केलं पाहिजे. ते विष्णूंचे शब्द त्या सगळ्यांना अमृतासारखे वाटतात. त्यानंतर ते सगळे ऋषी आणि देव इंद्र जिथे गेलेलं आहे तिथे जाण्याचा विचार करतात. ते घाबरलेले असतात. शल्य युधिष्ठिराला सांगतो, त्याचं पाप विष्णूच्या कृपेने झाडं, नद्या, पर्वत आणि महिला ह्यात वाटलं जातं. त्यामुळे तो त्या पापातून मुक्त होतो. तो असुरांचा नाश करणारा नहुषाला, ज्याला सगळे घाबरत असतात, पाहतो की त्याला कोणी बाधा करू शकत नसतं, कारण तो ऋषींच्या आशीर्वादाने सुरक्षित झालेला असतो. त्याच क्षणी तो एकदम अदृश्य होतो. तशा अदृश्य अवस्थेत तो भटकत राहतो. सांची त्यामुळे फार दुःखी होते. ती इंद्राच्या नावाने शोक करायला लागते. ती रात्र देवतेला आळवते, जर माझ्या पदरी काही पुण्य असेल, जर मी देवांना प्रसाद दिले असतील, जर माझ्यात काही पावित्र्य असेल, तर माझी शुद्धता कोणीही भ्रष्ट करू शकणार नाही. अशा रीतीने ती शोक करत असते. ती नंतर रात्रदेवीला पुन्हा आळवते, माझी इच्छा पूर्ण होऊ देत. सांची तिच्या शुद्धतेच्या जोरावर अंतर्ज्ञानाच्या देवतेला हाका मारायला लागते. अंतर्ज्ञानाच्या देवीला ती विचारते, आता मला सांगा, माझा इंद्र कुठे आहे? मला सगळं खरं समजलं पाहिजे, कारण माझ्याकडे फार वेळ कमी आहे. अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 13वा इथे संपलेला आहे. भाग 14वा. शल्य पुढे सांगतो, अशा प्रकारे ती अंतर्ज्ञानाच्या देवीला विचारत असते. ती देवी तिच्या बाजूलाच उभी असते. तिला पाहून सांचीला खूप आनंद होतो. ती त्या देवतेची पूजा करते. सांची तिला विचारते, तू कोण आहेस? देवी अंतर्ज्ञान तिला सांगते, मी ती देवी आहे जिला तू आळवत आहेस. तू पवित्र आहेस म्हणून मी तुला मदत करण्यासाठी इथे आलेली आहे. माझ्याजवळ ये, म्हणजे मी तुझ्यात शिरून तुला तुझा इंद्र कुठे आहे ते दाखवीन. त्यानंतर त्या दोघी निघतात. अंतर्ज्ञान देवता जात असते. तिच्या मागे मागे सांची पण जात असते. त्या दोघीही स्वर्गातून बाहेर येतात. अनेक डोंगर, पर्वत, नद्या ओलांडत ओलांडत त्या हिमालयाच्या उत्तरेकडील भागात पोचतात. तिथे एक समुद्र तिला दिसतो. त्याचा विस्तार अनेक योजने होता. त्या समुद्रात असलेल्या एका द्वीपात त्या जातात. त्या बेटावर अनेक झाडं पण असतात. त्यावर पक्षी फिरत असतात. त्यात असलेल्या सरोवरात सुंदर कमळं असतात.
ती कमळं फार मोठी असतात. त्यांच्यावर मधमाशा गोंगावत असतात. त्या मोठ्या कमळात एक फार मोठं कमळ असतं, ज्याचा देठ उंच वर आलेला असतो. त्या मोठ्या कमळात असलेल्या परागकणात इंद्र अडकलेला असतो. त्याला पाहताच ती सांचीसुद्धा लहान आकार घेते आणि त्याला भेटण्यास जाते. तिच्याबरोबर अंतर्ज्ञान देवतासुद्धा सूक्ष्म आकार घेते आणि तिथे जाते. तिथे गेल्यावर सांची इंद्राला त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगू लागते, जेणेकरून तो सावध होईल. ते ऐकल्यावर इंद्र तिला विचारतो, तू इथे कशाला आली आहेस? मला तू कसं शोधलंस? साची त्याला नहुशाच्या कारवाया सांगायला लागते. ती सांगते की त्याने मला तुझ्याकडे जाण्यास सांगितलं आहे आणि तुझी परवानगी घेण्यासाठी की मी त्याची पत्नी व्हावी म्हणून तू मान्यता देशील. त्यासाठी त्यांनी मला काही निश्चित समय दिलेला आहे. तर सांग, आपण काय करायचं? जर तू माझं संरक्षण करण्यात असमर्थ असशील तर तो मला बळजबरीने त्याची बायको करण्याचं सांगतोय. तुला नहुशाला ठार मारावंच लागेल जर तू खरोखरच माझ्यावर प्रेम करत असशील तर. तू स्वतःला पुन्हा आठव आणि माझं संरक्षण कर. सांची त्याला आव्हान देते. अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 14 इथे संपलेला आहे. भाग 15 शल्य सांगतो ते सांचीचं ऐकल्यानंतर इंद्र तिला म्हणतो, ही ताकद दाखवण्याची वेळ नाही आहे. नहुष फार ताकदवान आहे. त्याला देवर्षींच्या तपोबळाची साथ आहे. त्याला त्या सगळ्यांनी आग्रह करून तिथे बसवलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा आत्ता बुचकळ्यात पडल्यासारखे झालेले आहेत. मी तुला सांगतो त्यासाठी तू काय करायचं आहे ते तू नीट ऐक. मी सांगतो तसं जर तू केलंस की तुझी त्याच्या तावडीतून सुटका होईल. मी जे सांगतो ते करताना कोणाला काहीही सांगू नकोस. सगळं कसं गुप्तपणे झालं पाहिजे. नहुशाला एकांतात भेट आणि सांग की तू त्याला स्वीकारायला तयार आहेस, परंतु त्यासाठी त्याने त्याचं सामर्थ्य साबित केलं पाहिजे. त्यासाठी तो अशा पालखीतून माझ्याकडे येईल जी ते देवर्षी वाहत असतील त्यांच्या खांद्यावरून. जर तसं तो करील तर तू त्याची होण्यास तयार आहेस असं त्याला तू सांग. सांची ते ऐकते आणि त्याप्रमाणे करण्याचं आश्वासनही देते. नंतर ती नहुशाकडे जाते, त्याला तिची अट सांगते. तो तिला आश्वासन देतो की तिची ती इच्छा तो केव्हाही पूर्ण करण्यास तयार आहे. ते ऐकल्यानंतर साची त्याला बोलते, ते केल्यानंतर मी काही काळ गेल्यावर तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे. ते ऐकून नहुष फार उत्तेजित होतो. तिचे सौंदर्य न्हाळतच राहतो. सांची त्याला पुन्हा सांगते, आत्तापर्यंत कोणीही ऋषींना त्यांची पालखी न्यायला लावलेली नाही आहे. ते तू करून मला सिद्ध कर की तू खरोखरच जगाचा धनी आहेस. विष्णू, रुद्र, असुर असे कोणीही ते आजवर करू शकलेले नाही आहेत. ते तू करून माझ्यावरील प्रेम सिद्ध कर. स्वर्गातील उच्चतर ऋषींना ते करायला लाव, म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. केवळ एकदाच नाही तर नेहमीच तू सभेत किंवा माझ्याकडे येताना तसा ऋषींनी वाहिलेल्या पालखींनीच येशील. जर तू तसा एखाद्या दिवशी नाही आलास तर मी तुला माझं तोंडही दाखवणार नाही. थोडक्यात काय की तू त्यांना तुझे वाहक करून ठेवशील. जे ऋषी पालखी वाहताना थकतील त्यांना तू लाथ मारशील. असे सगळं करून दाखव, म्हणजे मी त्या इंद्राला साफ विसरून जाईन, कारण तो इंद्र असं करू शकत नव्हता. ह्या एका परीक्षेने तू माझ्याकडे सिद्ध करशील की तू त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. ते ऐकून नहुष तिला आश्वासन देतो की तो ते सगळं करून दाखवेल आणि तिचं मन जिंकून दाखवेल. त्या गुप्ततेत झालेल्या संभाषणानंतर सांची पुन्हा ब्रह्माकडे जाते. शल्य पुढे सांगतो की त्या गुप्त संभाषणानंतर नहुष फार उत्तेजित झालेला असतो. त्याचा विवेक आता पुरता नष्ट झालेला असतो. तो सांचीला सांगतो की तिने ज्या प्रकारे ऋषींना वाह करण्याचं सांगितलेलं आहे तसं आधी कोणीही केलेलं नसावं. ते उघड आहे की जो देवर्षींना वाहक करतो त्याची श्रेष्ठता निर्विवाद सिद्ध होते. नहुशाला तिची योजना फार आवडते. नहुष विचार करतो की त्याने सुद्धा घोर तपस्या केलेलीच आहे, त्यामुळे तो काही कमी नाही आहे. तसं केल्यामुळे मी सदा सर्व काळ आळासाठीच जगाचा राजा होऊन बसेन. त्यामुळे सांची मिळेलच, त्याशिवाय सगळे जगही मला घाबरून राहील. हे विशेष महत्त्वाचं होईल. सगळं जग माझ्याशिवाय अधुरच असेल. मी रागावलो
तर देव, राक्षस, गंधर्व, असुर, उरग एकत्र आले तरी मला विरोध करू शकणार नाहीत. अशा प्रकारे विचार करत करत तो अविवेकी नहुष तिला सांगतो की तो तिची इच्छा पूर्ण करील. मी सगळ्या 7 ऋषींना बोलावून त्यांना माझी पालखी उचलण्यास आज्ञा करीन आणि जर त्यांनी ते ऐकलं नाही तर मी त्यांना लाथ मारीन, असं तो मोठ्या दिमाखाने तिला ऐकवतो. शल्व पुढे सांगतोय, ती गेल्यानंतर नहुष सगळ्या ऋषींना सांगतो की ते त्याची पालखी उचलण्यास तयार होतील. तपस्येला बसलेल्या ऋषींना तो जबरदस्तीने उठवतो आणि त्या कामाला लावतो. त्यात कित्येक तपोनिधी ब्राह्मण होते. त्याचा माज अमर्याद झालेला होता. ते संयमी ब्राह्मण बिना तक्रार त्याची पालखी उचलण्याचा प्रयत्न करत असतात. ते ऋषी ओळखतात की अशाने हा नहुष फार काळ देवांचा काही राजा म्हणून राहू शकणार नाही. सांची तिथून निघते आणि ब्रह्माकडे जाते. त्याला जे घडलं ते सगळं सांगते. ते ऐकून बृहस्पती तिला सांगतो, तो नहुष ब्राह्मणांना पालखी उचलायला लावून त्याची स्वर्गात राहण्याची क्षमता आधीच घालवून बसलेला आहे. तरी मी आता एक यज्ञ करतो ज्यामुळे तुझा पती आपण पुन्हा शोधू शकू. बृहस्पती तिला आश्वासन देतो की तिने निर्धास्त राहावं. त्याच्या त्या यज्ञात तो उत्तम सरपण वापरतो. अग्नीला आवाहन करतो. त्याने इंद्राला शोधून काढावं. त्याबरोबर अग्नी एका स्त्रीचं रूप धारण करतो आणि त्या रूपात तो अदृश्य होतो. सर्व ठिकाणी शोध घेत असतो. वन, तळी, सरोवर, पहाड, पृथ्वी आणि आकाश असं सगळं तो शोधतो, परंतु त्याला इंद्र काही कुठेही सापडत नाही. अग्नी परत बृहस्पतींकडे येतो आणि सांगतो की त्याला इंद्र कुठेही सापडत नाही आहे. बृहस्पती विचारतो, समुद्रात पाहिलंस का? अग्नी सांगतो, समुद्रात माझा अंत होईल त्यासाठी तिथे तो जाऊ शकत नाही. ते ऐकल्यावर प्रजापती त्याला बोलतो की तू समुद्रात जाशील त्यासाठी मी एक व्यवस्था करतो. ते ऐकल्यानंतर अग्नी त्याला बोलतो, मला तुमच्या हाती सोपवत आहे. जे योग्य आहे ते करावं. अग्नी त्यानंतर पाण्यातून बाहेर येतो. जसं ब्राह्मणातून क्षत्रिय उत्पन्न झाले. त्यावर ब्रह्म अग्नीला सांगतो, 16व्या भागात आपण ऐकूयात, पण इथे आपण 15वा भाग पूर्ण करूयात. भाग 16वा. बृहस्पती अग्नीची स्तुती करू लागतो. अरे अग्नी, तू तर देवांचं मुख आहेस. तू सगळ्या देवांसाठी आहुती स्वीकारतच असतोस. तू सगळ्या जीवांच्या आत असतोस आणि त्यांच्या अंतर्मनाचा ठावही घेत असतोस. तू त्या सगळ्या जीवांच्या विचारांचा साक्षीदार असतो. ऋषी तुला एकटा आणि त्याचवेळी तिहेरी असंही मानतात. जर तू त्या यज्ञातील आहुत्या स्वीकारल्या नाहीस तर हे जग निष्प्रभ होईल. इतका तू महत्त्वाचा आहेस. सगळे ब्राह्मण तर तुझ्यापुढे झुकतातच. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला उच्चगती प्राप्त होते. तुझ्याशिवाय देवांचं काम पूर्ण होऊच शकत नाही. सर्व यज्ञात तुझीच सर्वप्रथम पूजा होत असते. तुलाच आहुत्या दिल्या जातात. जेव्हा विश्वाचा अंत समय येतो तेव्हा तूच हे जग भस्मसात करत असतोस. ह्या सृष्टीची सुरुवात आणि अंत तुझ्याकडूनच होत असतो. इतकं तुझं महत्त्व आहे. सगळे पाणी तुझ्यातूनच उत्पन्न होत असतं, म्हणून तू पाण्यात बिनधास्तपणे जा, असं ब्रह्मदेव त्याला सांगतात. ऋग्वेदातील गाणी गाऊन मी तुला शक्ती मिळवून देईन. अशा रीतीने स्तुती झाल्यामुळे अग्नी पाण्यात जाण्यास तयार होतो. मी तुम्हाला इंद्राचं दर्शन देईन, असं अग्नी त्यांना सांगतो. शल्य पुढे सांगतो, त्यानंतर अग्नी सगळ्या प्रकारच्या पाण्यात घुसतो. समुद्र, तलाव, सरोवर, नद्या अशा सगळ्या प्रकारच्या पाण्यात तो जातो आणि इंद्राचा शोध घेऊ लागतो. त्या पाण्यात असलेल्या कमळात जे पराग असतात त्या परागात इंद्र अडकून पडलेला तो पाहतो. ते पाहिल्यावर अग्नी त्वरित पाण्याबाहेर येतो आणि बृहस्पतीला जाऊन सांगतो की इंद्र कमळाच्या परागात अडकलेला आहे. अतिशय लहान आकार घेऊन तो तिथे लपून बसलेला आहे. बृहस्पती संत आणि ऋषींना घेऊन त्या जागी जातात. त्या तिथे गेल्यानंतर ते सगळेच इंद्राची स्तुती करायला लागतात. त्याला त्याच्या पूर्वीच्या कर्तबगारीची आठवणही करून देतात. त्याने मारलेल्या राक्षसांच्या गोष्टी ते त्याला सांगून त्याचा उत्साह वाढवण्याचं कामही करतात. त्यांनी केलेल्या 100 यज्ञांची त्याला आठवण करून देतात. त्याला सांगतात की त्यांनी पाहावं की त्याला भेटण्यासाठी किती देव आलेले आहेत.
उठ राजा उठ, असं त्याला ते सगळे म्हणतात. सगळं जग तुझी आठवण करत आहे असंही ते त्याला सांगतात. तुझ्यासारखा समर्थ दुसरा कोणीही नाही असंही ते त्याला म्हणतात. त्या स्तुतीमुळे इंद्राचा आकार सावकाशपणे वाढायला लागतो. यथावकाश तो त्याचा मूळ आकार धारण करतो. त्यानंतर तो रागाने त्या ऋषींना म्हणतो, तुमच्यासाठी मी या अवस्थेत गेलेलो आहे. आता आणखीन तुम्हाला काय पाहिजे? मी त्वश्रीच्या मुलाला मारलं तुमच्यासाठी, वृत्राला मारलं तुमच्यासाठी. मी आणखीन काय करावं तुमच्यासाठी ते सांगा. बृहस्पती त्याला शांत होण्यास सांगतात. त्यानंतर ते सांगतात की नहुष जो त्याच्या जागी बसलेला आहे त्याची सांचीवर वाईट नजर आहे. जर तू त्याला मारलं नाहीस तर तो तुझी बायको ताब्यात घेईल. त्याने आधीच्या काळात जे तप केलेलं आहे त्यामुळे त्याची क्षमताही फार वाढलेली आहे. त्यामुळे त्याचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. त्याला कोणी संताने अशी ताकीद दिलेली आहे की त्याला कोणी काहीही करू शकत नाही. मग इंद्र त्याला विचारतो, अशी कोणती तपस्या त्यांनी केलेली आहे की देव देखील त्याला घाबरायला लागले आहेत ते मला सांगा. वृत्राच्या वधानंतर तू अचानकपणे गायब झाला होतास. त्यामुळे जगाच्या कारभारासाठी देवांनी आणि ऋषींनी नहुषाला तुझ्या जागी नेमलं. ते त्याच्या डोक्यात गेलेलं आहे. आता तो तुझी सांची मागतोय. तिला त्याच्याकडे जायचं नाही आहे. प्रथम तो तयार नव्हता तेव्हा देवांनी आणि ऋषींनी त्याला आश्वासन दिलं की ते त्याची ताकद वाढवतील. त्याप्रमाणे तो तुझ्या जागी बसण्यास तयार झाला आणि आता तो सगळ्यांनाच भारी जात आहे. त्यांनी ऋषींना त्याची पालखी उचलायला सांगितलेली आहे. त्याच्या नजरेतून विषच वाहत असतं अशी त्याची नजर झालेली आहे. देवसुद्धा त्याच्याकडे पाहण्यास घाबरायला लागलेले आहेत. शल्य पुढे सांगतो की अंगिरसाचा वंशज त्याच्याशी बोलत होता. त्याचवेळी तिथे कुबेर आला. यमसुद्धा आले. त्यांच्याबरोबर सूर्य आणि चंद्रसुद्धा तिथे पोचले. सगळे लोकपाल इंद्राला सांगतात की त्यांनी परत यावं. वृत्राने काही केलं की काय, पण त्याला सुस्थितीत पाहून सगळेच आनंदित झाले. त्यांच्या त्या सभेत नहुषाचं काय आणि कसं करायचं त्यावर खलबत होत होतं. ते इंद्राला सांगतात की जर त्याने नहुषाला उचललं तर त्यांचा यज्ञातील हिस्सा जो तो खातो तो आम्हाला मिळू लागेल. इंद्र त्यासाठी तयार होतो. ते सगळे लोकपाल ठरवतात की ते एकत्रितपणे त्या नहुषाचा काटा काढणार. इंद्र अग्नीला सांगतो, तू मला शोधून काढलं आहेस म्हणून माझ्या वाट्यात तुझा हिस्सा मी ठेवणार आहे. शल्य पुढे सांगतो की त्यानंतर इंद्र कुबेराचा हक्क वास्तविक संपत्तीवरील मान्य करतो. त्याचा यक्षावरील अधिकारसुद्धा तो मान्य करतो. यमाचं मृत्यूवरील आणि पितरांवरील हक्कही तो मान्य करतो आणि वरुणाचा पाण्यावरील हक्क तो मान्य करतो. अशा रीतीने सगळे लोकपाल आपापल्या अधिकारात पुन्हा बसतात. अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 16 इथे संपलेला आहे. भाग 17 शल्य पुढे सांगतो की इंद्र आणि इतर मोठे देव नहुषाचं पारिपत्य कसं करायचं त्यावर करत असताना तिथे तेजस्वी आदरणीय ऋषी अगस्त्य हजर होतात. अगस्त्य ऋषी इंद्राचं अभिनंदन करतात आणि विचारतात, वृत्राच्या वधानंतर तू काय करत आहेस? तुझ्या जागी तो नहुष कसा ठेवला गेला? तो त्याच्या उद्धटपणामुळे त्या आसनावरून खाली पृथ्वीवर फेकला गेला आहे. हे काय होतं आहे स्वर्गामध्ये? त्यानंतर इंद्र त्यांना विचारतो, ऋषी महोदय, आपला प्रवास कसा काय चालला आहे? आपल्याला पाहून मला संतोष झाला आहे. मी आपल्याला पाय धुण्यासाठी पाणी देत आहे ते स्वीकारावं. त्याचप्रमाणे मी अर्घ्य आणि एक गाय आपल्याला खाण्यासाठी देत आहे तीसुद्धा स्वीकारावी. शल्य पुढे सांगतो, अगस्त्यांचं स्वतःस्थित स्वागत झाल्यानंतर इंद्र त्यांना बसण्यासाठी आसन देतो. त्यांचं क्षेमकुशल विचारत असतो. त्यानंतर कुतूहलाने प्रेरित झालेला इंद्र अगस्त्य ऋषींना विचारतो की त्या नहुषाचं उच्चाटन कसं झालं ते आता मला सांगा. अगस्त्य सांगायला लागतात, ऐक इंद्रा, त्या नालायक नहुषाचं तुझ्या गादीवरून कसं मी उच्चाटन केलं ते. नहुष त्याच्या मस्तीत ऋषीवर्गाशी अमर्यादा करू लागला. पवित्र ब्राह्मण आणि संत यांची देखील तो अवहेलना करीत असे. तो त्यांना त्याची जडभारी पालखी उचलायला जबरदस्ती करत असे. ते त्याची पालखी वाहत असताना ते ब्राह्मण त्याला विचारतात, वेदातील साम जे
गाई धुताना गायचं असतं. गाईले जात असताना ते रास्त आहे का? नहुष त्याच्या तामसी मस्तीत सांगतो की ते अयोग्य आहे. ते ऐकल्यावर त्याची पालखी वाहणारे ब्राह्मण त्याला म्हणतात, असं बोलून आपण चांगुलपणाचा अपमान करीत आहात. मोठे तपस्वी सांगत आहेत ते योग्य आहेत, असं असताना आपण त्यांना अयोग्य कसं ठरवता? ते ऐकल्यावर तो मला रागाने लाथ मारतो. जेव्हा ते सांची पाहत असते, कदाचित त्याला दाखवायचं होतं की सांचीला की तो मलासुद्धा लाथ मारू शकतो. मला लाथ मारल्याबरोबर त्याची स्वर्गात राहण्याची हद्दच संपते. तो पृथ्वीवर फेकला जातो. त्याबरोबर त्याला त्याची चूक समजते आणि तो घाबरून जातो. मी त्याला त्या प्रसंगी शाप देतो, कारण तू वेदातील ऋचांचा अपमान करत आहेस. तसंच ह्या पवित्र ब्राह्मणांना जनावराचं काम करण्यात भाग पाडत आहे आणि माझ्या डोक्याला लाथ मारत आहेस. तू पुढची 10,000 वर्ष एक मोठा अजगर बनून पृथ्वीवर भटकत राहशील. त्यानंतर तू पुन्हा स्वर्गात येशील. असं बोलून अगस्त्य इंद्राचं अभिनंदन करतात. तो आता पुन्हा त्याच्या आसनावर जाऊन बसू शकतो. शल्य पुढे सांगतो, इंद्र परत आल्यामुळे सगळे देव आणि ऋषीवर खूप आनंदी होतात. त्याचप्रमाणे पितर, यक्ष, उरग, राक्षस, गंधर्व आणि अप्सरा आनंदाने जल्लोषही करतात. तिथे पर्वत, नद्या, समुद्र असे सगळे समाधान व्यक्त करतात. त्यातील देवता इंद्राचं त्याच्याच स्थानावर स्वागत करतात. बुद्धिमान अगस्त्यांनी नहुषाचं पारिपत्य केलं आहे म्हणून सगळे त्यांचंसुद्धा अभिनंदन करतात. ह्या अजगर रूपातील नहुषाची मुक्तता युधिष्ठिर आणि भीम करतात, ते आपण मागे पाहिलेलं आहे. असो, तर अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 17 इथे संपलेला आहे. भाग 18 शल्य पुढे सांगत असतो की त्यानंतर इंद्र त्याच्या वाहनावर ऐरावतावर बसून त्याचे भाट असलेले गंधर्व आणि अप्सरा त्याच्याभोवती गात, नृत्य करत असे मिरवणुकीने त्याच्या स्थानी येतात. त्यांच्याबरोबर इतर लोकपाल म्हणजेच कुबेर, यम, वरुणही असतात. तो तसा त्याच्या अर्धांगिनीला म्हणजेच सांचीला भेटण्यास जातो. त्यानंतर पुन्हा त्याचे जगाला सांभाळण्याचं काम तो पूर्ववतपणे सुरूही करतो. इंद्रांच्या सभेत संत अंगिरस येतात. इंद्र त्याची पूजा अथर्व वेदातील कवनं गाऊन करतात. त्यानंतर इंद्र अंगिरसांचा सन्मान करण्यासाठी त्याला अथर्वगिरस असं नाव देतात. त्यानंतर तो म्हणतो की ह्यापुढे अथर्ववेद तुमच्याच नावाने ओळखला जाईल. त्या वेदातील यज्ञातील हिस्सा तुलाच मिळेल. त्यानंतर तो साधू निघूनही जातो. त्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या साधू संतांचा तो सन्मान करतो. त्यानंतर तो नित्य नेमाने त्याचं कामही करू लागतो. अशा रीतीने तो त्याच्या अरिष्टाचा काळ त्याच्या पत्नीबरोबर काढतो. त्याच्या शत्रूला मारण्यासाठी इंद्रालासुद्धा अज्ञातवासात जावं लागलेलं होतं आणि राहावंही लागलं होतं, असं शल्व युधिष्ठिराला समजावतो. त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमची पत्नी असे सगळेच अरिष्टाला तोंड देत आहात. ज्याप्रमाणे इंद्राला त्याचं राज्य मिळालं त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा तुमचं राज्य मिळेल. ज्याप्रमाणे नहुष अनेक वर्षासाठी गर्तेत फेकला गेला, त्याचप्रमाणे कर्ण आणि दुर्योधनसुद्धा नष्ट होतील. त्यानंतर तुम्ही पांडव पृथ्वीचे राज्य उपभोगणार आहात. इंद्राची ही कथा मी तुला सांगितली कारण ती ऐकण्यामुळे युद्धावर निघालेला राजा विजयीच होतो. लवकरच मोठमोठे क्षत्रिय दुर्योधनाच्या अविचारामुळे नाहक मारले जाणार आहेत. त्यात भीम आणि अर्जुन भाग घेणार आहेत. ही इंद्राची कथा ऐकण्याने पापक्षालन होतं, म्हणून ती कथा सगळ्यांनीच ऐकावी. त्याला त्याच्या वैर्याची भीती राहत नाही. मृत्यूनंतर तो स्वर्गात जातो. तीनही जगातली सुखं त्याला मिळतात. त्याच्यावर कोणतंही संकट येत नाही आणि तो दीर्घायुष्य अनुभवतो. तो अजिंक्यच होतो. वैशंपायन पुढे सांगतात की सल्वाची कथा ऐकल्यावर समाधान पावलेला पांडव त्यांचा यथोचित सन्मान करतो. ही कथा ऐकल्यानंतर युधिष्ठिर मद्र देशाच्या राजाला शल्वाला आठवण करून देतो की तो कर्णाचं सारथ्य करील जसं ठरलं आहे. ते करत असताना तू त्याच्यापुढे अर्जुनाची स्तुती करत राहावं. त्यामुळे कर्णाचं चित्त विचलित होईल आणि तो चापल्याने युद्ध करूच शकणार नाही. शल्व म्हणतो, तसंच होईल, काहीही चिंता करू नकोस. त्याशिवाय इतर काही करायचं असेल तरी ते सुद्धा सांग.
तसं बोलून तो देखणा शूरयोद्धा कौरवांच्या तळाकडे त्याचं सैन्य घेऊन निघतो. अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 18 इथे संपलेला आहे. भाग 19 वैशंपायन पुढे सांगतात की युयुधन सत्वत घराण्याचा राजा युधिष्ठिराला भेटतो. त्याचं मोठं पायदळ, घोडदळ असं सैन्य असतं. त्याचबरोबर हत्तीदळ आणि रथही असतात. त्याच्या सैन्यात आलेले सैनिक विविध देशातील होते. त्यांच्या शौर्यासाठी ते ख्यातनामच होते. त्यातील सैनिक देखणे होते. त्यामुळे पांडवांची सेना देखणी दिसायला लागली. त्यांच्याकडे कुऱ्हाडी, भाले, अग्निबाण, तलवारी, सोटे, साखळ्या, दांडपट्टे, धनुष्यबाण अशी कितीतरी आयुधं होती. ते सैन्य त्यांच्या गणवेशाने चमकत होते. सैनिकांचं मनोबळही चांगलं होतं. त्याचं सैन्य काही अक्षौहिणी होतं. ते सैन्य पांडवांच्या सैन्यात मिसळून गेलं. त्याचप्रमाणे छेड्डीचा राजा दृष्टकेतू हाही पंडूला येऊन भेटतो. त्याचप्रमाणे मगध देशाचा राजा जयतसेन तो सुद्धा त्याचं सैन्य घेऊन येतो. त्या सैन्याचा रुबाब काही वेगळाच होता. त्याबरोबर द्रुपद राजाचं सैन्यही सामील होतं. त्याच्या सैन्यातील योद्धे विविध देशातून आलेले होते. त्याबरोबरच त्यांचा सामर्थ्यवान मुलगा दृष्टद्युम्न पण होता. विराट राजा त्याचं सैन्य घेऊन इथे आलेला असतो. त्याच्या सैन्यात पहाडी इलाख्यातील योद्धे फार होते. अशा प्रकारे पांडवांचं 7 अक्षौहिणी सैन्य तयारही होतं. त्यांचे विविध झेंडे फडकत होते. त्याशिवाय बाजार बुणगे त्यांचा धंदाही करत होते. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात हालचाल होत होती. ते सगळे योद्धे कौरवांशी लढण्यासाठी उत्सुकच होते. त्यांच्यामुळे पांडवांचा उत्साह देखील वाढला होता. त्याप्रमाणे भागादत्त कौरवांना त्याचे अक्षौहिणी सैन्य देतो. त्याच्या सैन्यात चिनी आणि किराट सैनिक होते. भूरिश्रव, शल्य दुर्योधनाला त्यांच्या सैन्यानिशी मिळतात. त्यानंतर रुधिकाचा मुलगा कृतवर्मन, त्याच्याबरोबर भोज, अंधक आणि कुरुस कौरवांना मिळतात. त्या सैनिकांच्या गळात फुलांच्या माळा होत्या. त्यांच्या अंगावरील रंगबिरंगी कपड्यांमुळे ते सुशोभित दिसत होते. त्यांच्या सैन्यातील हत्तींच्या धावण्यामुळे धरणी थरथरत होती. जयद्रथ सिंधू सौराष्ट्राचे एक अक्षौहिणी सैन्य घेऊन येतात कौरवांच्याकडे. सुदक्षिण कंबोजचा राजा त्याच्या यवन आणि शक सैनिकांसह आलेला असतो. त्यांचे अक्षौहिणी सैन्यही असतं. ते सैन्य कौरवांच्या अफाट सैन्यात मिसळूनही जातं. नील दक्षिणेकडून त्याचं सैन्य एक अक्षौहिणी त्यांच्या विशिष्ट आयुधांसह येऊन कौरवांना मिळतात. कैकया घराण्याचे 5 शूरवीर भाऊ कौरवांना सामील होतात. अशा रीतीने कौरवांच्याकडे पांडवांशी लढण्यासाठी 11 अक्षौहिणी लष्कर तयार होतं. त्याच्या तळावर सुद्धा त्याचे विविध झेंडे फडकत होते. वातावरण युद्धाचं तयार होत होतं. त्या सगळ्या पाहुण्यांमुळे हस्तिनापुरात उभं राहायला देखील जागा नव्हती. ते जमलेले सैन्य पाहून दुर्योधन फार समाधानी वाटत होता. सगळेच कुरु जंगल आणि रोहितकाचे वन गजबजून गेलेलं होतं. त्याशिवाय अहिचत्र, कलकूट, गंगेचे किनारे, वरणदेश, वटघन, त्या भोवतालची डोंगर इलाखे येथे धान्य मोठ्या प्रमाणात पिकवलं जात होतं. तो सगळा प्रदेश कौरवांच्या दोस्तांच्या सैनिकांनी भरलेला होता. सगळंच अजस्त्र सैनिक संभार द्रुपदाने पाठवलेला धूर्त ब्राह्मण पाहतो. आणि अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 19 इथे संपलेला आहे. भाग 20 वैशंपायन सांगतात की द्रुपदाचा पुरोहित कौरवांना भेटतो. त्याचं स्वागत धृतराष्ट्र करतो. त्याशिवाय भीष्म, विदुरसुद्धा त्याचं चांगलं स्वागत करतात. तो ब्राह्मण त्यांना पांडवांचं कुशल सांगतो. त्यानंतर कौरवांच्या भल्यासाठी प्रार्थनाही करतो. त्यानंतर तो तिथे असलेल्या कौरवांच्या सगळ्या दोस्तांच्या पुढे असं सांगतो की आपण सगळे जाणता खऱ्या क्षत्रियाचं कार्य काय असतं. तरीसुद्धा मी त्याची माहिती पुन्हा सांगणार आहे, कारण त्यांशी माझ्या येण्याशी संबंध आहे. आपण जाणता की धृतराष्ट्र आणि पंडू हे दोघं एकाच पित्याची मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत त्यांचा हिस्सा समान असला पाहिजे. धृतराष्ट्राच्या मुलांना त्यांचा हिस्सा मिळालेला आहे. पंडूंच्या मुलांना त्यांचा हिस्सा का नाकारला जात आहे. आपण सगळेच जण जाणता की पंडूच्या मुलांची वारसा हक्काची मालमत्तासुद्धा कौरवांनी हडपलेली आहे.
लहानपणापासूनच पांडवांच्या विनाशाच्या अनेक योजना दुर्योधनाने अजमावून पाहिलेल्या होत्या, पण त्यात तो कधीही यशस्वी झाला नाही. कारण त्यांच्या आयुष्याची दोरी फार मजबूत आहे आणि म्हणूनच पंडूंची मुलं यमाकडे ते पाठवू शकले नाहीत. त्यानंतर ते पवित्र 5 भाऊ त्यांचं राज्य तयार करतात, राजसूय यज्ञ करतात. त्यांना प्रेमाचं नाटक करून तुम्ही द्यूताच्या डाव्यात फसवलं आणि 13 वर्ष वनवासात पाठवलं. त्या निबिड अरण्यात ते त्यांच्या एकुलत्या एक पत्नीसह कसे राहत होते त्याची आपण नुसती कल्पनासुद्धा करू शकणार नाही. धृतराष्ट्र ते सगळं थांबवू शकला असता, परंतु तो त्याच्या लाडक्या मुलाच्या आग्रहाकरता ते काही करत नाही. त्याशिवाय त्या राजसभेत पांडवांचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीचा, जी एका राजाची कन्यासुद्धा आहे, कारण नसताना नको तसा अपमान केला गेला. ते जरी शूरयुद्धे होते तरी त्यांनी नैतिक मूल्याप्रमाणे आपल्या काकांच्या आदेशाचं पालन करणं श्रेयस्कर समजून ते सगळं काही सहन केलेलं आहे, जे त्यांना सहन करण्याची गरज नव्हती जर ते तितके नीतिमान नसते तर. त्यांच्या त्या व्रतस्थतेचा किती भयंकर प्रकारे गैरफायदा उठवला गेला आहे ते इथे जमलेले सगळेच जण जाणतात. म्हणून मला त्यावर वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यानंतर पुन्हा त्यांना त्याच नैतिक बंधनाचा गैरफायदा घेऊन 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असंही भोगावं लागलं आहे. त्या अज्ञातवासाच्या काळात ते राजा विराटाकडे गुप्त रूपात 1 वर्ष राहिले. त्या सगळ्या अवघड काळात त्यांची पतिव्रता पत्नी त्यांना साथ देत असल्यामुळे ते सगळं भोगत होती जसं एक पतिव्रता करते. त्यांना असं दुःख भोगावं लागलं जसं पुष्कळ पाप केलेल्या एखाद्याला भोगावं लागतं. अशा रीतीने सगळं सोसावं लागलं तरी काकांना माफ करून ते सज्जन पांडव शांततामय समझोता करू इच्छित आहे आणि त्या प्रित्यर्थच मी आपल्याकडे त्यांचा वकील म्हणून आलेलो आहे. आपण पांडवांचं आणि कौरवांचे असे दोघांचंही वागणं पाहावं. पांडवांना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी युद्ध करण्याची खरोखरीच इच्छा नाही आहे. त्यांना फक्त न्याय हवा आहे. जर दुर्योधन युद्धाच्या गोष्टी करू इच्छित असेल तर ते योग्य होणार नाही, कारण त्यामुळे ख्यातनाम कुरुवंशाची बदनामी आणि कदाचित नाशसुद्धा होऊ शकतो. मी पाहून आलो आहे की कौरवांची युद्धाची तयारी होत आहे. मला येत असताना ते सगळे जमलेले योद्धे दिसत होते. त्यांची संख्या कदाचित काही अंशहीणी पण असू शकेल. आपण जाणत आहात की पांडवांच्याकडे सुद्धा मोठं शौर्य आहे, जे काही अंशहीणी सैन्या इतकं असू शकतं. त्यात सत्यकी, भीम आणि अर्जुन आणि त्याचे 2 धाकटे बंधू आहेत. मला समजतं की कौरवांच्याकडे आकाराने अंशहीणी सैन्य आहे, परंतु पांडवांच्याकडे त्यांच्या दोस्तांचं आणि स्वतःचे असे 7 अंशहीणी सैन्य आहे. त्याशिवाय अनेक योद्ध्यांच्या बरोबरीचा असा एकटा धनंजयही आहे. त्याबरोबर वासुदेव त्यांना मिळालेला आहे. हे सगळं पाहता असं युद्ध जर झालं तर जीत कोणाची होणार हेही उघड आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की युद्धाच्या भानगडी करण्यापेक्षा त्यांना त्यांचा न्याय्य हक्क देऊन टाकावा आणि हा वाद संपवावा. अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 20 इथे संपलेला आहे. भाग 21 वैशंपायन पुढे सांगतात की त्या विद्वान ब्राह्मणाचं बोलणं शांतपणे ऐकल्यावर कौरवांच्या बाजूचे असलेले भीष्म, जे सगळ्यात ज्येष्ठसुद्धा होते, ते त्याचं अभिनंदन करतात की ते असा चांगला प्रस्ताव घेऊन आलेले आहेत. ते त्यावेळी त्या प्रसंगानुरूप पुढे सांगतात, आम्हाला संतोष आहे की पांडव खुशाल आहेत. एवढ्या त्रासातून ते त्यांच्या पत्नीसह सही सलामत वाचले. त्याबद्दल मला व्यक्तिशः फार आनंद झालेला आहे. त्याशिवाय मी ऐकतोय की त्यांना मोठे मोठे दोस्त राजेही मिळत आहेत. तरीसुद्धा ते शांततामय समझोता करत आहेत. हे त्यांच्या सुसंस्कृतपणाचंच लक्षण आहे. आपण जे बोललात ते सगळं खरं आहे, परंतु आपली भाषा मात्र फार तिखट होती. कदाचित आपण ब्राह्मण आहात म्हणून तशी भाषा आपण वापरलेली आहे. पंडूंच्या मुलांचा इथे आणि अरण्यात फार छळ झाला हे मीही मान्य करतो.
तुम्ही म्हणतात तेही बरोबर आहे की न्यायाने त्यांना त्यांचा वारसा हक्क मिळालाच पाहिजे. त्यांच्यातील अर्जुन सगळ्या युद्धकलात प्रवीण झालेला आहे आणि तो एक महान योद्धा साबितही झालेला आहे. इंद्रसुद्धा त्याच्यापुढे फार काळ टिकू शकणार नाही. मग इतरांचा उल्लेखसुद्धा करू नये. असं कौतुकाने भीष्म बोलत असताना कर्णाला राग येतो. तो मध्येच बोलतो उद्धटासारखा, अहो ब्राह्मण, आपण जे बोललात ते सगळ्यांना आधीपासूनच माहिती आहे. ते इथे येऊन पुन्हा पुन्हा सांगण्यात काय अर्थ आहे? द्यूतात हरल्यानंतर तो युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ ठरलेल्या अटीनुसार वनवासात आणि नंतर अज्ञातवासात गेले होते. आता तो उलटवायला मागतोय. त्यांना मत्स्य आणि पांचाल राजाकडून पाठबळ मिळत आहे, म्हणून त्याला त्याची पूर्वापार मालमत्ता परत पाहिजे असं दिसतंय. परंतु आता दुर्योधन एक पाऊल ठेवण्या इतकी ही जमीन त्यांना देण्यास बांधलेला नाही आहे, परंतु न्यायासाठी तो सगळी पृथ्वी देण्यासाठी तयार आहे. त्यांनी पुन्हा वनवासात जाऊन राहावं. नंतर ठरलेला काळ संपल्यावर दुर्योधनाचे चाकर म्हणून ते परत येऊन राहू शकतात. त्यांना जर ते मान्य नसेल आणि ते युद्ध करू इच्छित असतील तर त्यांना माझे हे शब्द आठवतील, अशी परिस्थिती ते पाहतील. भीष्म कर्णाला अडवतात आणि म्हणतायत, तू हे असं कशाला बोलतो आहेस? अरे राधासुता, तू विसरला आहेस का? जेव्हा एका हाती अर्जुनाने आपल्या सगळ्या कौरव सैन्याला बाद केलं होतं, तुझे आणि द्रोणाचार्य आणि कृपाचे सगळे कपडे काढून घेतले होते. असा उतावीळ होऊ नकोस. आपण जर या वकिलाचं ऐकलं नाही तर जे युद्ध होईल त्यात आपण सगळे ठार मारले जाणार आहोत, हे तुझ्या कसं लक्षात येत नाही आहे? तुझ्या धनुर्विद्येवर फार विश्वास आहे, म्हणून तू पुन्हा पुन्हा अर्जुनाला आव्हान देत असतोस आणि प्रत्येक वेळी मारही खात असतोस. वैशंपायन पुढे सांगतायत, धृतराष्ट्र भीष्माला शांत करतात आणि कर्णाला दम भरतात की तो मध्येच काहीही बोलणार नाही. तो अंधराजा म्हणतो, आता जे शंतनूचे पुत्र आपल्या सगळ्यांना बोललेले आहेत ते आम्हा सर्वांचाच उपयोगाचंच असं होतं. त्यांचं बोलणं आपल्याप्रमाणे पांडवांना आणि सगळ्या जगाला मार्गदर्शक असंच होतं. मी सगळ्यांशी चर्चा करून त्यानंतर जे ठरेल ते पांडवांना सांगण्यासाठी माझा प्रतिनिधी संजय ह्याला पांडवांच्याकडे पाठवीन. असं बोलून तो धृतराष्ट्र त्या वृद्ध ब्राह्मणाला सांगतो की त्यांनी जास्त वेळ तिथे थांबण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्वरितच पांडवांच्याकडे जावं. त्यानंतर धृतराष्ट्र संजयाला सभेत बोलवतो आणि सांगतो, पण आपण ते 22व्या भागात ऐकणार आहोत आणि अशा रीतीने सैन्योद्योग पर्व भाग 21वा इथे आपण संपवणार आहोत.